1 मे निमित्त महाराष्ट्र दिनाची सुट्टी साधत आणि विनायक चतुर्थीचा मुहूर्त साधत भाविकांनी आज पहाटेपासून सिद्धिविनायक मंदिरामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे। असंख्य भाविक आज सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी करतायत, रांगेच्या माध्यमातून दर्शन घेत आहेत आणि 1 मेचा हा मे महिन्याचा पहिला दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सगळे जे चाकरमानी आहेत किंवा नोकरदार वर्ग आहेत त्यांना सुट्टी असते आणि त्यामुळे कुटुंबासहित अनेक जे काही भाविक आहेत ते दर्शनासाठी येताना पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यांच्या व्यवस्थेसाठी सिद्धिविनायक न्यासातर्फे योग्य ती व्यवस्था जी आहे ती केल्याचं पाहायला मिळत आहे। रांगेतून भाविकांना दर्शन घेता यावं आणि प्रत्येक भाविकाला दर्शन उपलब्ध व्हावं यासाठी मंदिर प्रशासनाने ही सोय जी आहे ती केलेली आहे। आपण पाहतो की दोन्ही बाजूला दोन वेगवेगळ्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। एक तर भाविकांची दर्शनासाठी जात असलेली रांग पाहायला मिळते, तर दुसरीकडे दर्शन घेऊन आल्यानंतर भाविक जे आहेत ते वेगळ्या रांगेतून बाहेर पडताना पाहायला मिळतात आणि मंदिराच्या बाहेर हा सुसज्ज असा मंडप सुद्धा उभारण्यात आलेला होता। उन्हाळा आहे आणि त्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा मंदिर प्रशासनाने ही खबरदारी घेतलेली होती। अगदी मंदिराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथपासून ते पुढच्या जवळपास हा 50 मीटरचा हा मंडप जो आहे तो सुद्धा उभारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सुट्टीच्या निमित्तानं आज विनायक चतुर्थीचा मुहूर्त साधत जे भाविक सकाळपासून दर्शनाला येत आहेत त्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी मंदिर प्रशासनाने ही सगळी व्यवस्था जी आहे ती केली असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपली सगळी लहान मुलं जी आहेत ती सुद्धा घेऊन अनेक कुटुंब जी आहेत ती बाप्पाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या सणाच्या निमित्तानं आणि वेगवेगळ्या मुहूर्ताच्या निमित्ताने येत असतात आणि त्याच पद्धतीची गर्दी आज 1 मेच्या निमित्तानं आणि विनायक चतुर्थीच्या निमित्तानं पहाटेपासून झाले असल्याचं पाहायला मिळतं आहे। असंख्य कुटुंब जी आहेत ती सुद्धा आज या दर्शनासाठी येत असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या सगळ्या भाविकांना अगदी व्यवस्थितपणे दर्शन घेता यावं यासाठी मंदिर प्रशासनाने ही सगळी व्यवस्था जी आहे ती केली असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे 1 मेच्या निमित्तानं आणि विनायक चतुर्थीचा मुहूर्त साधत बाप्पाची जेवढी काही मंदिरं आहेत त्याच मंदिराप्रमाणे मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।